आज तिचं लग्न आहे. नववधूप्रमाणे तीही नटली होती. हिरवा चुडा, फुल मेकअप आणि ती खूप रंगलेली हातावरची मेहंदी. असं म्हणतात जितका हातावरचा मेहंदीचा रंग गहिरा तितका तिच्या नवऱ्याचं प्रेम जास्त. तिची ती रंगलेली मेहंदी पाहून सर्वच मैत्रिणी तिला यावरून चिडवत होत्या आणि ती लाजत होती. त्यांचं तिच्या रंगलेल्या प्रेमाच्या हाताने आपला चेहरा लपवत होते. मुलीला घेऊन या असे गुरुजी म्हणाले आणि तिला मांडवात घ्यायला तिचा भाऊ व मामा आले. सर्व स्वप्ने आता सत्यात उतरणार. आपण प्रेम केलेल्या मुलाशीच आपले लग्न होणार. तो आत्ता त्या वर भूषणात कसा दिसत असेल याचा विचार करत करतच मंद हसत ती स्टेजवर गेली. तसं गुरुजींनी मध्ये कापड धरलं. मंगलाष्टिका सुरू झाल्या. तिची ती कावेरी बावेरी नजर पलीकडच्या त्या डोळ्यांना शोधत होती. तोच तिला मागे ती डोळे दिसले ज्याला पाहण्यासाठी ती केव्हापासून असुसली हो. तिने तसे घाबरून समोरच्या डोळ्यांकडे पाहिले आणि काही बोलणार तोच शुभमंगल सावधान गुरुजी म्हणाले. बाहेर फटाक्यांचा आवाज झाला. मधला त्या दोघातला पडदा दूर झाला. गुरुजींनी गळ्यात हार घालायला सांगितले. तिने त्या मुलाच्या मागच्या मुलाकडे पाहिले आणि डोळे शांत होते, अगदी निर्विकार. आणि ज्याला हार घाला म्हणून गुरुजी सांगत होते त्या डोळ्यात वेगळी चमक होती. तिला समजेनाच की तिच्या बरोबर काय होते, पण हातातील मेहंदीचा रंग काळा पडला होता. बाबा, का आपण माझं देवाश्रीवर प्रेम आहे. आपण असं करून त्यांना फसवत नाही आहोत का? आहोत काय? देवांग आपल्या बाबांना समजावत होता. हे बघ देवा, तुला अजून हीच अपेक्षा, चांगल्या मुली भेटतील आणि मी माझी सून म्हणून देवाश्रीलाच पसंत केली आहे की त्यांच्यावर उपकारच करत आहे. मिस्टर साने महाराष्ट्राचे उद्योगपती बोलले. पण बाबा, मला दुसरी तिसरी नको. मला ती देवाश्रीच मुलगी म्हणून बायको हवी आहे. तो हट्ट करत म्हणाला. हे बघ, उगाच हट्ट करू नको. विहानसाठी मला हिच्याच पेक्षा चांगली मुलगी मिळणार नाही. त्यामुळे मी विहानचं लग्न देवाश्रीशीच लावणार आहे. मग तुला मान्य नसेल तरी, आणि जर तुला विरोधच करायचा असेल, दार उघडं आहे. मिस्टर साने कडक शब्दात त्याची कान उघडणी करतात. तसं तो चिडून आपल्या खोलीत जातो. मिस्टर साने यांना विहान व देवांग ही दोन मुलं. विहांग मोठा तर देवांग लहान. दोघात 2च वर्षाचं अंतर. तसं MCA च्या शेवटच्या वर्षाला असताना देवांग कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता. तेव्हा महाविद्यालयात नुकतीच जॉईन झालेली देवाश्री त्याला दिसली आणि लव ॲट फर्स्ट साईट त्याला झाले.
मग तिची बाहेरून कशी झाली वा तीही याच कॉलेजला MCA फर्स्ट इयरला कळाली आणि गाडी खुश झाली, कारण ती ज्युनियर होती. दिसायला सावळी असली तरी नाके डोळे नीट, गुलाबी बोट, हेअर खांद्यापर्यंत डोळले, कायम डोळ्यात काजळ, बोलायला लागले की हिरे मोती पळतील अशी स्वच्छ व सुंदर मराठी भाषा. टोनवरून तर पुणेकर वाटत होती. मग काय, गाडी एकदम चेन्नई एक्सप्रेस सारखी धावली आणि तिच्या पुढे मैत्रीचा हात पुढे केला. बॉलिवूडचा प्रभाव. प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते, म्हणून मैत्री. त्याला नाही म्हणणं आतापर्यंत तरी कोणाची हिंमत नव्हती, कारण ही तसंच नव्हतं. कारण त्यात काहीच अशी गोष्ट नव्हती की त्या नाही बोलावं. उद्योगमंत्रीचा मुलगा असला तरी डोळ्यात हवा नव्हती गेली श्रीमंतीची. मैत्री भरपूर होत्या, पण तेवढ्यापुरत्याच. ग्रुपमध्येच फक्त बोलणे, अशी खास कोणाशी मैत्री वाढवली नव्हती. मुद्दाम तर बिलकुल नाही. तशीच दिसायलाही चॉकलेट हिरो. 6 फूट उंची, गोरा रंग, तरतरीत नाक. त्यामुळे अशा सभ्य व सुसंस्कृत असलेल्या मुलाशी मैत्री कोण नाही करणार. पण पहिल्या भेटीतच त्याचा हात तिने नाकारला. दोस्तीलाच काय, साधं बोलायलाही नको म्हटली ती. त्याला याचे आश्चर्य वाटले की असं का, पण तिने त्याला कधीच सांगायचा प्रयत्न केला नाही. कायम ती दूर दूर तिच्यापासून पळायची. मानव जातच अशी आहे की एखादी गोष्ट मिळत नाही म्हटलं की त्यामागे जास्त लागणार. तसं त्याच्याबाबत झालं आणि तिला तो परत परत मैत्रीसाठी विचारत राहिला. नकार कायम ठरलेला. तरी ही कथा आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कथेचा दुसरा भाग उद्या आपण पाहूया.